मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि उद्यापासून अंतरवाली सराटी जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणातला कायदा पारित करण्याची मागणी त्यांनी केली। पाहूया। ही माझी सरकारला हात जोडून समाजाच्या वतीने विनंती। मी जर एकदा 10 तारखेला उद्या बसलो तर मी उठणार नाही। ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही करतात। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं विशेष अधिवेशन घेऊन कायद्यात रूपांतर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान त्यांच्या या मागणीवर भुजबळांनी जोरदार पलटवार केलाय की तुम्ही अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवा या 2 दिवसात आणि सगळ्या सोयऱ्यांच्या जो अधिसूचना काढली त्याचा कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा। ही माझी सरकारला हात जोडून समाजाच्या वतीने विनंती। मी जर एकदा 10 तारखेला उद्या बसलो तर मी उठणार नाही। आणि मागासवर्ग आयोगाचा पण अहवाल आला तो सरकारनं स्वीकारून मान्य न्यायालयासमोर ठेवला पाहिजे। नेमकी सुनावणीची तारीख किती सरकारलाही माहीत नाही। तुम्ही जर काय केलंच नसेल, काही प्रक्रियाच पार पडली नसेल तर मान्य न्यायालय तरी तारीख कसं देईल? आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही करतात आणि बॅकडोर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसताय। म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणाला बसण्यामागचं कारण काय आहे त्यावर एक नजर टाकूया। सरकार 2 भूमिका का घेतंय? सरकारच्या 2 भूमिकांमुळे उपोषणाचा निर्णय। कायदाही तुम्हीच करताय, केंद्रातही तुम्हीच जाताय, जरांगेंचा सवाल। पत्रावर दोघांच्या सह्या तरी केंद्रात जाण्याची भाषा का? जरांगेंचा सवाल। विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची जरांगेंची मागणी। 10 तारखेपासून सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आणि 10 फेब्रुवारीच्या आत महाराष्ट्रातील दाखल गुन्हे मागे घ्या, जरांगेंची मागणी। शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही, जरांगेंचा आरोप। तर कायदा पारित झाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे ठाम। मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांनाही धारेवर धरलंय। मराठे ओबीसीत गेले मात्र कोणालाच काही करता आलं नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। तसंच मंडल आयोगाला चॅलेंज करण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। ओबीसी आरक्षणच मिळू द्यायचं नाही हे त्यांचं स्वप्न होतं। गेले मराठे ओबीसी आरक्षण कोणीच काही करू शकत नाही। आता तो पांढराच पडला। त्याचं त्याचं नगरचं भाषण आहे की मला लाल झालाय दिवसा लाल। मी म्हणलं तो जर चॅलेंज केलं रे बाबा आता हे तुम्ही मंडल कमिशनच चॅलेंज करणार त्या सगळं 70% आरक्षण घालतो तो मग दम असला तर घालूनच दाखवा कारण त्याला चांगलं माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतोय। आता ओबीसीचं जे काही नुकसान व्हायचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीला कुणीही कसली धमकी घालण्याचं कारण नाही। ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे कुणी काही जरी म्हटलं तरी। आणि त्यामुळं आता ओबीसी संघर्षाच्या मानसिकतेत आहे, ओबीसीचा DNA संघर्षाचा आहे आणि त्यामुळं जी येईल ती परिस्थिती त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता ताकद आता सगळ्या लोकांच्यामध्ये आहे। आणि लोकांना आता नेमकी काय परिस्थिती आहे हे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना कळालेले आहे। त्यामुळे कोणाला काय चॅलेंज करायचे ते त्यांना करू द्या। आम्ही सक्षमपणे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे आहोत। मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रावरून भुजबळांनी निशाणा साधलाय। मात्र त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत भुजबळांचा पुरता कार्यक्रम करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय। आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी
त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका. त्याला काहीच कळत नाही आपण काय करावं, कारण त्याची पूर्ण हार झाली. कारण मराठी ओबीसी आरक्षणात गेले का इथलं कोणतं किनगाव कोणतं गाव आहे बघा, माजलगाव तालुक्यात काल आलते, एका नोंदीवर 260 प्रमाणपत्र निघाली. एकाच नोंदीवर. बीड तालुक्यात एक गाव आहे, त्या गावात 4 नोंदी निघाल्या. 4 नोंदीवर 240 प्रमाणपत्र निघाले. पुरा गावच त्याचा पुरता कार्यक्रम केला. नाना पटोलेंनीही मराठा आरक्षणावरून सरकारला लक्ष केलंय. मराठा ओबीसी वाद निर्माण करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. या पद्धतीनं ओबीसी मराठा वाद निर्माण करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं पाप हे जे बीजेपी आणि बीजेपी प्रणित सरकार करते आहे, या सरकारला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. आणि विधानसभेतही आम्ही समजा आणला हा प्रस्ताव, तर या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. ते कीर्तन भजन नाही, आता राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळीपासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कीर्तन भजनच बोलतात तिकडे. ते आता कीर्तन भजन नाही चालणार. राज्याच्या जनतेला हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर कायदा करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.